हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नुकताच एक मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला आणि तो खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झाला. अनेक रेकॉर्ड्स मोडले, तो म्हणजे सैराट. सैराटच्या भन्नाट यशानंतर मराठी चित्रपटसृष्टीची गाडी सुसाट सुटणार आहे असा आणखीन एक मराठी चित्रपट, तो म्हणजे जाऊन द्या बाळासाहेब. नावावरनं चित्रपटाविषयी काहीही बोध होत नाही, परंतु या चित्रपटाची गाणी, या चित्रपटाचा ट्रेलर आत्तापासून गाजतोय. यूट्यूबवरती प्रचंड लिंक मिळत आहेत आणि सुदैवानं योगायोगानं आज आमच्या स्टुडिओमध्ये या नवीन चित्रपटाची टीम आहे. विशेषतः या चित्रपटाचे संगीतकार अजय अतुल पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. अजय गोगावले, अतुल गोगावले दोघांचंही स्वागत. या चित्रपटामध्ये महत्त्वाचा रोल करणारी अभिनेत्री सई तामणकर यांचंही स्वागत. आणि या चित्रपटाच्या निर्मिती प्रोसेसमध्ये पहिल्यापासून सहभागी असलेले आणि या चित्रपटामध्ये एक गाणं लिहिलेले, मराठी इंडस्ट्रीला एक नवीन कवी या निमित्ताने मिळालेले असे श्री उमेश कुलकर्णी. या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. 7 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या निमित्तानं या चित्रपटाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे. सुरुवातीला अजय अतुल तुमच्यापासून, कारण या चित्रपटाची गाणी पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड करतील असं आत्तापासून दिसतंय. यातल्या गाण्यांना जर एकूण आपण ती गाणी ऐकली तर प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा आहे, मूड वेगळा आहे. पण तुमच्या दृष्टीनं यातलं सगळ्यात तुमचं लाडकं गाणं कुठलं? म्हणजे खरं तर 2-3 मुलं असली की त्यातला आवडता मुलगा कोण असं विचारणं चूक आहे, पण तरी पण त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला अधिक भावलेलं आहे? नाही, हा खरंच एक अवघड प्रश्न आहे आमच्याकरता. आजपर्यंत करिअर मधले एक गाणं सुद्धा तुम्ही विचारलं की हे कुठलं आम्हाला आवडतं जास्त असं पिक करायला, तसं नाही आम्हाला पिक करणार. कारण ते प्रत्येक गाणं त्याच्या इंडिव्हिज्युअल इम्पॅक्टमुळे ते वेगवेगळ्या प्रकारचं होत जातं आणि ते वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला आवडतच असतं. आम्हाला उलट मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला आमची अशी गाणी पण आवडतात जास्त की जी लोकांपर्यंत फार वेळेला पोहोचत नाहीत, किंवा लोक अशा काही म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, चिकनी चमेलीमुळे त्यावेळेला अभी मुझ में कहीं बाजूला पडलं होतं, मग आम्हाला अभी मुझ में कहीचं वाईट वाटायचं. आमचं ते आवडतं गाणं होतं त्यावेळेला, ते जास्त चिकनी चमेली लोकांना आवडतच आहे ना, मग आपण अभी मुझ में कहीवर प्रेम करूयात असं. सो काय म्हणतात त्याला, असं एखादं मूल की ज्याच्याकडे फार ते काल नापास झालाय विचार, म्हणून त्याच्याकडे आपण जास्त प्रेम करतो. नंतर अभी मुझ में कही पण इतकं चालतं. सो आम्हाला जी काही वेळा लोकांना आवडत नाही तशी गाणी जास्त आमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं. अजय अतुलची गाणी आवडत नाही तसं फारसं कधी होत नाही. आमच्याच एखाद्या गाण्यामुळे ती काय, तो इंजिन नसतं, ते एक इंजिन असतं, बाकी त्याला डबे असतात असं लोक. एक आमच्याकडे अल्बमचं कॉन्सेप्ट होता. आमच्याकडे आमच्यासाठी प्रत्येकच गाणं आमच्या त्या रुळांचं इंजिन आहे. आम्ही तसंच करतो. आम्ही एक गाणं बनवत नाही की ह्याच्यावरती सगळं अल्बम जाईल. आमच्यासाठी आम्ही सगळी गाणी तन्मयतेने, हे पण जाऊ, हे पण लोकांना आवडावं, हे पण आवडावं. पण तरी सुद्धा म्हणजे एका 4-5 गाण्यांमध्ये एखादं गाणं दुर्लक्षित होतच लोकांकडनं. सो दॅट इज. पण या चित्रपटामध्ये जर आपण गाणी बघितली तर त्याच्यामध्ये एखादं टपोरी टाईप गाणं आहे, एखादं इंग्लिश सगळ्या शब्दांचा वापर केलेलं गाणं आहे, एखादं अत्यंत प्रार्थनेसारखं आणि मनाला भिडणारं प्रचंड आर्तता असलेलं गाणं आहे. या सगळ्या वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करताना तुम्ही अधिक कम्फर्टेबल कुठल्या जॉनरमध्ये असता? सिच्युएशन कुठली आवडली तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आता उल्लेख केला त्या गाण्याचा, गाण्याचं नाव आहे वाट दिसू दे, तसे सिच्युएशन करायला मिळणं फार दुर्मिळ असतं की अशा पद्धतीचं एक प्रार्थना करायला मिळणं आणि त्या तितकं आर्त होऊन त्याच्यामध्ये तो गाभा, म्हणजे माझ्यासाठी तरी ते दुसरं खेळ मांडल्यासारखं गाणं आहे वाट दिसू दे. आणि त्याच्यामध्ये एक गोंधळ आहे जो तुम्ही जरूर ऐका. तो अगबाई अरेच्चाच्या नंतर आम्हाला एक त्याच्यामध्ये सावरखेडमध्ये एक गोंधळ केला होता, त्याच्यानंतर अगबाई अरेच्चामध्ये एक केला होता. आणि हा अतिशय वेगळ्याच धाटणीचा गोंधळ आहे, तो पण तुम्हाला अंतर्मुख करेल. अशी ही 2 गाणी आहेत. आणि दुसरी त्याच्यामध्ये 2 अतिशय तुम्ही म्हणत होता रावडी टपोरी अशी गाणी आहेत की त्याच्यामध्ये डॉल्बी वाल्या वगैरे, ते जो ह्या भागामध्ये प्रचलित शब्द आहे की इकडं आपल्याकडे जे डीजेची गाडी असते त्याला डीजेची गाडी न म्हणता डॉल्बी लावलाय, असं टेक्निकली खरं ते चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. पण ते आम्हाला, मी ऐकलं तेव्हा आम्हाला रूढार्थानं झाले. डॉल्बी भरपूर मोठा आवाज देणारी सिस्टीम म्हणजे डॉल्बी. ऍक्च्युली डॉल्बीला जर कळालं ना की अच्छा आम्ही कधी केलंय असं म्हणतील ते. आम्ही जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना तेव्हा इतक्या, म्हणजे मी नाव घेत नाही, एका MLA कडनं ऐकलं मी
की अरे ते गाणं फार ते देवा श्री गणेशा ना इकडे खूप इतकं पॉप्युलर झालंय आणि सगळीकडे डॉल्बीवर तेच लावलं होतं. तर मी म्हणलं कशावर? तर म्हणजे ना डॉल्बीवर, आमच्या इथे डॉल्बी लावला होता ना, तो सगळीकडे डॉल्बीवर तेच होतं. म्हणलं डॉल्बी. तो इतका प्रचलित शब्द झालाय की आता सगळ्या प्रसार माध्यमामध्ये सुद्धा डॉल्बी मुक्त गणेशोत्सव असंच म्हटलं जातं. म्हणजे इतका आता लोकांच्या अंगवळणी पचनी पडलेला आणि कानावर पडलेला शब्द आहे. पण तुम्ही त्या शब्दाचा वापर करून अतिशय उत्तम गाणं केलेलं आणि ते या परवाच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये जसं सैराटचं झिंगाट होतं तसं पुढच्या गणेशोत्सवामध्ये हे डॉल्बीचं गाणं सगळीकडे वाजलं असणार आहे. याही वाजलं. हो, पण आता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल. उमेश कुलकर्णी, मला तुम्हाला विचारायचंय, या चित्रपटाचा ट्रेलर बघत असताना म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून या प्रोसेसमध्ये आहात. आज गिरीश कुलकर्णी चित्रपटाचे दिग्दर्शक काही कारणामुळे येऊ शकलेले नाही आहेत, पण तुम्हाला ही सगळी प्रोसेस जाऊन बघितली तुम्ही. चँगरिंग फिल्म म्हणजे काय भानगड आहे? चँगरिंग फिल्म ही जाऊन दे ना बाळासाहेब मुळात एक पॉलिटिकल सटायर आहे. गिरीशच्या सगळ्याच आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या सिनेमांचं लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्या भोवतालामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टींचा एक परामर्श त्याच्यामध्ये घेतलेला असतो आणि तो अत्यंत सहजपणाने आणि ज्याला आपल्याला भेटता येऊ शकेल सहजपणाने अशा स्वरूपामध्ये तो घेतलेला असतो. तर ही जी फिल्म आहे जाऊन द्या ना बाळासाहेब ही आता आजूबाजूला जे वास्तव दिसतं आहे सगळ्या तरुण मंडळींना त्या अर्थाने आपलं स्वत्व सापडवण्यासाठी कुठलीही एक वाट नसणं आणि त्यामुळे काही तरुण हे फेसबुकवरती आणि ट्विटरवरती आणि व्हॉट्सअपवरती आणि उरलेले तरुण हे जे होर्डिंग्स लागतात सगळीकडे डिजिटल फ्लेक्स तर त्यामुळे त्या फ्लेक्सवरती असं आपल्याला दिसतात. बऱ्याच वेळेला काही काही आमचे मित्रमंडळी म्हणायचे की आता या गावामध्ये नक्की गुंड कोण आहेत हे शोधायची गरज नाही कारण ते तुम्हाला बाहेरून जाताना दिसतातच की या गावातले नक्की गुंड कोण आहेत. तर या सगळ्या ज्यांना सोकळ गुंड म्हणलं जातं अशा एका पॉलिटिकल व्यवस्थेने राबवलेली जी सगळी तरुण जनता आहे त्या जनतेला आणि या सगळ्या फेसबुकवरच्या जनतेला या सगळ्यांना ऍड्रेस करता येईल आणि या सगळ्यांशी एक संवाद साधता येईल का असा एक गिरीशच्या पुढचा प्रश्न होता आणि तो या निमित्ताने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न एक प्रकारे केलेला आहे. पण या चित्रपटात जे नाव आहे त्या नावावरून काही अर्थबोध होत नाही. म्हणजे यापूर्वीचे वळू असेल, हायवे असेल, याच्यावरून किमान त्या चित्रपटाबद्दल काही ना काहीतरी क्ल्यू मिळायचा. जाऊन द्या ना बाळासाहेब ही पॉलिटिकल फिल्म आहे, पण त्यात जाऊन द्या वरती परत आणखीन अनुस्वार आहे. म्हणजे पुन्हा तो त्या जाऊन द्या ना म्हणजे तो त्या भाषेचा लहेजा दाखवण्यासाठी केला आहे का? बरोबर. याच्यात एक मजा ही आहे. उल्लेख असा आहे जाऊन द्या ना बाळासाहेब असा एक त्याच्यामध्ये हे नाव आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवतात. ही वस्तुस्थिती आजपर्यंत झालेल्या जेवढे बाळासाहेब झाले त्याचा आणि आमच्या बाळासाहेबाचा कुठेही कशाही पद्धतीने संबंध नाही, अजिबात संबंध नाही. अच्छा, बाळासाहेब हे गिरीश कुलकर्णीचं नाव आहे, त्या कॅरेक्टरचं नाव. ओके. अदरवाईज कुठल्याही त्याच्या ज्ञात अज्ञात कुठल्याही बाळासाहेबांशी त्याचा संबंध नाही. पण मग या चित्रपटाला पॉलिटिकल सटायर म्हणता येईल? हो, हे एक पॉलिटिकल सटायर आहे आणि जाऊन द्या ना बाळासाहेब हे दोन अर्थांनी आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल. एक म्हणजे जाने भी दो यारो हा जसा एक चित्रपट हिंदीतला फ्रेज आहे त्या पद्धतीचं ची एक जाऊन द्या ना बाळासाहेब म्हणजे अशा अर्थाने त्याच्याकडे पाहता येईल. आणि दुसरं म्हणजे आपण अनेक गोष्टींना सतत जाऊन द्या असं करत राहतो. आपण मुख्य स्वतः आपण नक्की कोण आहोत याला कधीच भेटत नाही. त्यामुळे ते जाऊन द्या ना असं म्हणणं कधीतरी थांबवलंही पाहिजे आणि आरशासमोर उभंही राहिलं पाहिजे एक समाज म्हणून. त्यामुळे याही अर्थाने त्याला हे जाऊन द्या म्हणणं आता थांबूया आणि आता नक्की बघूया स्वतःकडे की आपलं नक्की आता काय चाललेलं आहे, अशा दोन्ही अर्थांनी ते जाऊन द्या असं एक परफेक्ट त्याच्यामध्ये. पण मराठी साहित्यामध्ये जसं श्याम मनोहर हे ब्लॅक कॉमेडी लिहितात तशा पद्धतीनं गिरीश कुलकर्णींच्या आतापर्यंतच्या पिक्चरमध्ये तुम्हाला हसवत चिमटे काढले जातात. तशाच पद्धतीची ट्रीटमेंट या पिक्चरला पण आहे का? हो, या चित्रपटाची ट्रीटमेंट अत्यंत ह्युमरस, सगळे उत्फुल्लपणे आणि हसत हसत ते पाहतील आणि त्याचबरोबर एक मनात आतला एक प्रवासही सुरू होईल की नक्की आपण या सगळ्यामध्ये नक्की कुठे आहोत अशा पद्धतीची काहीतरी एक स्वतःची एक जाणीव सुद्धा प्रत्येकाला होईल. असं दोन्ही पातळ्यांवरती हा चित्रपट बनवला आहे. सई तामणकर, चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर गावाकडची सई असं कोणीतरी चित्र दिसते, काय रोल आहे नेमका? बरोबर म्हणाला तुम्ही की ही एक करिश्मा कुंभार नावाचं कॅरेक्टर आहे जी गावातली साधी मुलगी आहे, कुंभारकाम करते आणि बाळासाहेबांवर तिचा प्रचंड जीव आहे. ते लहानपणापासूनचे म्हणजे एकत्र वाढलेले आहेत आणि तिचाही या कॅरेक्टरचाही जसा प्रत्येक कॅरेक्टरचा या प्रवासामध्ये शोध सुरू आहे की स्वतःबद्दल किंवा आपण कसे मानसिकतेला कसे रिॲक्ट होतोय किंवा काय चाललंय आजूबाजूला. या कॅरेक्टरचा पण तसाच प्रवास आहे आणि तो प्रवास मग पुढे नीट होतो, पार पडतो का नाही पडत
ही ती फिल्म आहे. अच्छा, पण सई, मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की गेल्या काही वर्षामध्ये तुझे जे रोल आहेत त्याच्यामध्ये जी काही अभिनयातली प्रगल्भता आहे ती फार सुंदर आहे, अप्रतिम आहे. या चित्रपटामध्ये सुद्धा एक वेगळ्या पोश्चर गेस्चरमध्ये तू दिसतेस. असं मुद्दाम ठरवलेलं आहे की आता मला केवळ ग्लॅमरस भूमिका किंवा मला केवळ शोभेची बाहुली म्हणून चित्रपटात राहायचं नाही आहे, तर मला स्वतःला प्रूव्ह करता येईल अशाच भूमिका घ्यायच्यात. असं काही ठरवलंय की योगायोगानं तशा भूमिका चालून येतात? योगायोगाने भूमिका चालून येतात असं काही मी ठरवलेलं नाहीये. पण एक गोष्ट हा माझ्यातला आतमधला बदल असा आहे की मला आता फिजिकल अपिअरन्सची विविधता फार एक्साइट करत नाही, मला बौद्धिक अपिअरन्सची विविधता जास्त अट्रॅक्ट करते. सो म्हणून असेल. पण असं काही प्लॅन नाहीये. म्हणजे उद्या मी कदाचित एक सिनेमा येईल जो माझ्या इमेजला साजेसा असेल असं काही ठरवून किंवा प्लॅन करून काही बदलण्यात आलेलं नाही. योगायोग आहे. वा. अजय अतुलपर, तुमच्याकडे येतो. सैराटचं प्रचंड मोठं यश आणि त्याच्यानंतर जेव्हा असा दुसरा पिक्चर येतो, हे तुम्हाला कधी असं टेन्शन येतं की आता आपण इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत, आता आपल्याला इथं जायचंय म्हणून? तो आमचा ऍक्च्युली दर प्रत्येक फिल्मला आमचा तो प्रयत्न असतो की आपण तो आपला बार रेज करत जाऊ, अजून रेज करत जाऊ. आणि समहाऊ आतापर्यंत आम्ही ते करतोच आहोत. आमच्या परीने आम्ही आमच्या कालच्या गाण्यापेक्षा आमचं आजचं गाणं आम्ही अजून जास्त ताकदीने, अजून जास्त काय म्हणतात त्याला, आमच्या पद्धतीने म्युझिकली जास्त साऊंड करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ह्याच्यात जर तुमचा सक्सेसचा जर विचार असेल, आम्ही आमच्या पहिल्या गाण्यालाही तो विचार नाही केला, याही गाण्याचा विचार नाही करत. काम करत तो फॉर्म्युला आमचा नाही. आम्ही त्याची म्युझिकॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या तपश्चर्येमध्ये आम्ही जास्त इनपुट करतो. लोकांना आवडेल की नाही याच्यावरती आम्ही त्याचं मूल्यमापन नाही ठरवत. आमच्या दृष्टीने आमचं गाणं सुपर्ब आहे, दॅट्स इट. अनलेस अँड अंटिल ते आम्हाला आवडत नाही, आम्ही लोकांना ऐकवत नाही. आणि लोकांना आवडल्यानंतर तो त्यांचा डिसिजन आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जसं म्हणतो ना, आम्ही जेव्हा त्याचं अल्बम रिलीज हा त्याचा लोकार्पण सोहळा जो असतो आम्ही त्याला म्हणतो, तो जेव्हा लोकार्पण होतो त्या दिवशी आमची त्या अल्बमची नाळ तुटते. त्याच्यानंतर आम्ही ते गाणं ऐकतही नाही. म्हणजे मी एवढं सांगतो तुम्हाला, आमच्या गाडीत सीडी नसते. आमच्या गाडीत सीडी नाही आमच्या गाडीत. इव्हन तुम्ही रेडिओवर गाणं लागलं आम्ही चॅनल चेंज करू. या चित्रपटात तुम्ही कुठलं गाणं लिहिलेत? दोन. पण ती लिहिण्याची प्रोसेस पुन्हा कशी होती? आधी ट्यून तयार आणि नंतर शब्द एकत्र झाले. आता एकत्र ते सुरू झालं. अच्छा, आता एकत्र सुरू झालं. ते आता पहिलं कामच मानत नव्हतं की आपल्याला लिहायला लागेल, असं वाटत नव्हतं. आता ते एकत्र झालं आणि एकदम अंतरा लिहायला सुरुवात केली की मग अंतराचे शब्द पण उभे राहतात. मग अंतराचे शब्द उभे राहिले की मग अंतराची चाल आपल्याला असं वाटतं, अच्छा या शब्दासाठी ही चाल योग्य नाही, मग की चाल चेंज करा. मग आता हा शब्द योग्य नाही, मग आता शब्द चेंज करा. ते आपल्याच हातात आहे ना. तिकडे काय आपणच आपलं ते मांडून मोडायचं असतं. सो अनलेस ते चांगलं दिसत नाही तोपर्यंत चांगलं करत राहायचं. अरे बापरे. आणि आमची तर ह्या दोन्ही गाण्यांमध्ये इकडे आम्ही एक गोंधळामध्ये आम्ही म्हणजे याच्यात उमेशने पण लिहिलं, आम्ही पण लिहिलं, पण त्याच्यातल्या सुद्धा लाईन्स मध्ये ना एक 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 आम्हाला त्याच्यामध्ये लाईट दिसायला पाहिजे होता. लाईट इन द सेन्स एक फायर दिसायला पाहिजे होता, एक आग लागल्याचा फील यायला पाहिजे होता. सो त्या म्हणजे तो गोंधळ आहे आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला एक दृश्य दिसतं की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्रकाश दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की ती आपली होप आहे आणि आपण त्याच्याकडे धावायला लागतो. सो तो जो फील आहे एक त्या धावण्याचा जो फील आहे तो त्याच्यामध्ये असायला पाहिजे होता. त्यामुळे ते सुंदर गाणं ते अजून काय म्हणतात त्याला, भक्ती फक्त म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये पण एक दिव्य भाव आहे. तो सांगता येणार नाही. तो फक्त भक्ती म्हणून बाळासाहेब नाही, फक्त बाळासाहेब नाहीये. तो आपण सगळे रिलेट करतो त्याच्याबरोबर. इव्हन आमच्या म्हणजे आता तुम्ही ही जी आमची जी आता काय म्हणतात त्याला तत्सम छपरी आणि टपोरी गाणी ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक टपोरी अशा अर्थानं की ती नाचायची गाणी अशा अर्थानं म्हणून, पण त्याच्यामध्ये एक बुद्धी आम्हाला प्रदर्शित करायची आहे. एक आणि ती टपोरी ती वाईट अजिबात नाही. आम्ही तर अजिबात जज नाही करत. मला तर असं वाटतं की हजारो लोकांना, लाखोदी लोकांना मोहिनी घालणारं गाणं हे तितकंच ग्रेट असतं. ते डिफिकल्ट पण असतं. हो खरंच आहे, तितकं डिफिकल्ट पण असतं. खरं आहे. नाही ऍक्च्युली लोकांना नाचवणं जास्त अवघड आहे, खूप अवघड. या गाण्याच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही आजपर्यंत जेवढी गाणी आम्ही स्वतःहून केली, आयटम सॉन्ग म्हणा किंवा त्याच्यामध्ये कधीही कुठलाही डबल मिनिंग मुद्दा मांडलेला नाही, कधीच नाही. हलगर होणार नाही याची पूर्ण अजिबात नाही. कारण ते आमच्या घरातले पण आमचे हे जे आपल्या रस्त्यावर वगैरे सगळे नाचणारे मुलं जी आहेत ती पण आपलीच आहेत ना. त्यांच्यापर्यंत मग त्यांनी हसू आलं पाहिजे त्यांना
किती फनी, किती क्यूट वाटलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक ह्युमर पाहिजे, त्याच्यामध्ये क्यूटनेस पाहिजे. आणि वर अशा इव्हन तुम्ही झिंगाट घ्या किंवा कुठलेही घ्या, ते गाणं कमिटेड असतं. म्हणजे त्याच्यातला जो कॅरेक्टर तो कमिटमेंट करतोय त्याच्यात. ते असं नाही की मी तुला पटवीन आणि बाज आपण जरा राडे करू, असं नाही. तो कमिटमेंट करतो, बोल आपण लग्न करू. तुम्ही झिंगाट मध्ये पण बघा, म्हणजे ते सगळं मला ते काय म्हणतात त्याला, ते मॉरल, ते मोठा सामाजिक संदेश आहे, दारू बिरू सोडीन असं गाण्यामध्ये आमच्या. नाही त्याच्यातले तुम्हाला शब्द ऐकले तर त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपण ते गाणं तिथं लगेच पाहूया. गंगनाम गंगनाम गंगनाम, लाव के कडक, अजय अतुल लाव. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. पोर जमली येशीवरती, चर्चा बोरिंग झाली. चल र भावड्या पार्टीला, मग पारावरती आली. टपरी माग रिचली क्वार्टर, भावड्याला मग बसला स्टार्टर. चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला, डीजेला. डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. आपण हे गाणं पाहिलं. मला आता या गाण्याविषयी विचारायचंय की या गाण्यात गिरीश कुलकर्णी बाशिंग बांधून नाचताना दिसत आहे. आता हे बाशिंग पुन्हा सिम्बॉलिक आहे, म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधणारे जे उतावळे असतात तसं ते सिम्बॉलिक आहे, की त्या पिक्चर मधला एक तो प्रत्यक्षात विवाहाचा काही सीन आहे, काय नेमकं ते? मुळात हे सिम्बॉलिक नाहीये, मुळातच त्या बाळासाहेबाचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याची ती मिरवणूक ही चाललेली आहे घराकडे, वरात चाललेली आहे आणि त्यामुळे त्या वरातीमध्ये ते गाणं वाजतं आहे आणि त्यावेळेला ते बाळासाहेब म्हणतात की ए गंगनम अजय अतुल लाव आणि मग ते गाणं सुरू होतं आणि त्यामुळे ते वरातीमध्ये असलेलंच ते गाणं आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही सुरुवातीला म्हणालात त्यानुसार की हल्लीकडं जे चौकात गल्ली बोळात प्रत्येक ठिकाणी मोठमोठे डिजिटल बोर्ड लावले जातात, एक प्रकारे शहर गाव विद्रूप केलं जातं. या सगळ्यामागं एक प्रचंड मोठी राजकीय व्यवस्था असती, यूज अँड थ्रोचा प्रकार असतो. या सगळ्यावरती तुम्ही थेट भाष्य केलेलं आहे की या पलीकडे जाऊन केवळ मला हा चित्रपट एंटरटेनमेंट पुरताच ठेवायचा आहे, काय विचार केला होता? गिरीशच्या प्रत्येकच लिखाणामध्ये आणि चित्रपटामध्ये ते भाष्य असतं, पण ते असं उघड वर केलेलं नसतं. ते त्यातला तो एक अंतप्रवाह असतो. वरती आपल्याला दिसताना ही एक अत्यंत एका बाळासाहेबाची, प्रत्येक गावामध्ये बाळासाहेब आहेत, त्यामुळे त्यातल्या एका बाळासाहेबाची प्रातिनिधिक अशी गोष्ट आपल्याला ती दिसते. ती आपल्याला हसवत ठेवते आणि ते हसवता आपल्याला त्यातले अंतप्रवाह दिसत राहतात. काही त्याचे जे लेयर्स असतात ते आपल्याला आपल्यासमोर उलगडत जातात. त्यामुळे या पद्धतीने त्याची रचना गिरीशने केलेली आहे. गिरीश कुलकर्णींचं एक वाक्य त्यांच्या मुलाखतीतलं या पिक्चर संदर्भात अतिशय आवडलं होतं की खूप गांभीर्यानं केलेला विनोदी चित्रपट. करेक्ट, अतिशय महत्वाचं वाक्य आहे ते. आणि मला वाटतं हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा या त्यांच्या वाक्याचा प्रत्यय येईल. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये मी एक मोठी चूक केली होती आणि त्याच्यामुळे मी अनेकांची बोलणी खाल्ली. ती चूक मला आता ह्यावी करायची नाही आहे. अजय अतुल आमच्या स्टुडिओमध्ये आले, पण त्यांनी 2 ओळी सुद्धा म्हटल्या नाहीत गाण्याच्या. याच्यावर मला अनेकांनी अक्षरशः धारेवर झालं होतं. बरं, मागच्याच वेळेला मी तुम्हाला इंटरव्ह्यू संपल्यानंतर हा पहिला आमचा इंटरव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये आम्हाला गायला लावलं नाही, त्यासाठी धन्यवाद दिले होते. आणि त्यामुळे मला अनेक लोकांनी ते धन्यवाद नाकारून मला उलट सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडनं का नाही गायला. देवळामध्ये इंटरव्ह्यू झाला होता. हो, पण देवळामध्ये गेल्यानंतर देव समोर दिसतोय आणि मग नमस्कार करायचा नाही असं कसं होईल, अशा पद्धतीचे लोकांची भावना आहे. तर एक 2 ओळी कुठलंही गाणं तुमच्या आवडीचं, सगळीच गाणी तुमच्या आवडीची आहेत, पण त्यातल्या त्यात तुम्हाला जे आवडते अधिक जवळचं आहे ते गोंधळ किंवा वाट दिसू दे. गोंधळ गातो, कारण आज ऍक्च्युली ना आता त्या मंदिरात जाऊन आलो तेव्हापासून मला खरंच वाटतं की गोंधळ वाजतो. मला असं तिथे अंग थरथरत होतं त्याच्यामुळे. गोंधळच गातो, थोडा लो गातो, आवाज कालपासून बसलाय. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. आई तळपली, आग उसळली, ज्योत झळकली, आई ग
बंध विनला भेद शिनला भाव भिनला आई ग माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट ढाक पाळीला पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. स्पीचलेस काय होणं ते आता मी अनुभवतोय, त्यामुळे छोटासा ब्रेक घेतो. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. कोल्हापुरी आतिथ्याची परंपरा आणि विविध प्रांतातील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा नजराणा. स्काय रेस्टो बार्बेक्यू, अल्पावधीत लोकप्रिय झालेला, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेला. स्काय रेस्टो बार्बेक्यू म्हणजे ऑथेंटिक पंजाबी, मोगलाई, इंडियन, कॉन्टिनेंटल डिशेसचं बेस्ट अँबियन्सचं आलिशान हॉटेल. 3ऱ्या मजल्यावरील टेस्ट बर्ड तुम्हाला देईल विविध प्रांतातील फेमस आणि टेस्टी डिशेस त्या प्रांतातील ओरिजिनल शेफ्स कडून. रिझनेबल रेट्स आणि बेस्ट टेस्ट म्हणजेच स्काय रेस्टो बार्बेक्यू. वॅलेट पार्किंग, हसतमुख सेवा आणि होम डिलिव्हरी सह खवय्यांच्या सेवेत. स्काय रेस्टो बार्बेक्यू, राजारामपुरी, 5वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय जाऊन द्या ना बाळासाहेब या चित्रपटाच्या टीम बरोबर. अजय अतुल आहेत, सई तामणकर आहे आणि उमेश कुलकर्णी आहे. उमेश, आपण मगाशी चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलत होतो, पण या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये सुद्धा वैविध्य आहे. ॲज अ संगीतकार म्हणून तर त्यांनी दिलेलंच आहे, पण लेखनाच्या बाबतीत सुद्धा वैविध्य आहे. यात नाधो महानोरांनी पण एक त्यांनी कविता दिलेली आहे, त्या कवितेचे शब्द पण या चित्रपटात वापरलेले आहेत. महानोरांचा या चित्रपटाशी संबंध कसा आला? चित्रपटाची जी मूळ कल्पना आहे त्याच्यामध्ये एक कवीनी राजाला काहीतरी सांगायला पाहिजे, कारण कवी हा प्रत्येक समाजाचा एक त्याचा गाभा असल्यासारखा तो घटक असतो. ते त्याचं हृदय असतं त्या समाजाचं, आणि त्या कवीनी राजाला सांगायला पाहिजे जिथे जिथे काहीतरी चुकत असेल तर त्या पद्धतीचा काहीतरी एक संवाद त्या कवीचा आणि राजाचा घडला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा एक अत्यंत ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावान असा जो महाराष्ट्रातला कवी आहे ते म्हणजे नाधो महानोर आहेत. त्यामुळे त्याची संहिता सिद्ध झाल्यानंतर मी आणि गिरीश आणि आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की आपण महानोरांकडे जाऊया आणि त्यांना असं म्हणूया की तुम्ही या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये आमच्याबरोबर सहभागी व्हा. आणि त्यांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी चित्रपटासाठी काही अत्यंत सहज लोकभाषेतली अशी गाणी, कविता अशा आम्हाला लिहून दिल्या. आणि एक प्रकारे त्यांच्या म्हणजे ते असे एक कवी आहेत की जे फक्त कवी नाही आहेत, तर त्यांनी राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज निर्माण केलेला आहे आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींना सांधण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते एक प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व हे या चित्रपटाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं स्थान आहे त्यांचं. अजय अतुल ही जशी संगीतातली जोडगोळी आहे, तसंच गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी पण जोडगोळी आहे. म्हणजे आतापर्यंतचे अनेक चित्रपट तुम्ही एकत्र केलेले आहेत, पण या चित्रपटामध्ये तुम्ही दिग्दर्शनाची धुरा गिरीश कुलकर्णींकडे सोपवली. काय कारण, म्हणजे खांदेपलट करण्याचं कारण काय? मुळात गिरीशचा पिंड हा दिग्दर्शकाचा आहे. आम्ही पण त्यांची पहिलीच फिल्म आहे दिग्दर्शन, त्यांची पहिलीच फिल्म आहे. आम्ही चित्रपट तयार करण्याच्या आधी आमचा नाटकाचा ग्रुप होता आणि त्या नाटकांचं दिग्दर्शन हे गिरीशच करत असे. आम्ही आता नंतर चित्रपट करायला सुरुवात केल्यानंतर मला खूप वेळेला असं वाटायचं की गिरीशला जे स्फूर्त आहे ते त्यांनी दिग्दर्शन करावं, आणि मी खूप वर्ष त्याच्या मागे लागलो होतो की तू दिग्दर्शन कर. आणि ही जी मूळ कल्पना होती तर
ती आम्हाला दोघांनाही असं वाटलं की याचं दिग्दर्शन गिरीशनी केलं पाहिजे. त्याला जे मांडायचं आहे ते या चित्रपटामध्ये इतक्या स्ट्रॉंगली त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मी त्याला भरीस घातलं एक प्रकारे की त्याचं दिग्दर्शन पाहायचं आहे पूर्ण महाराष्ट्राला आणि त्यामुळे त्यांनी दिग्दर्शन करायला पाहिजे आणि ते त्यांनी अत्यंत समर्थपणे केलेलं आहे. सई आत्तापर्यंत अनेक चकचकीत रोल सगळी केली होती, पण यावेळी पहिल्यांदाच एकदम साधा गावातली एक साधी मुलगी असा रोल केला. मुळची सांगलीची आहेस त्यामुळे आपल्या इकडचा सगळा भाग माहिती आहे. या सगळ्या फिजिकल आपल्या इकडच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे इथली आपली परिस्थिती असेल, सामाजिक राजकीय, या सगळ्याचा या चित्रपटाच्या रोलसाठी कुठे उपयोग झाला होता किंवा रादर या रोलसाठी काही अभ्यास केला का? तसा अभ्यास असं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की ॲट द एंड ऑफ द डे मी पण या समाजाचा एक घटक आहे. मी पण समाजाचा घटक म्हणून माझ्या आजूबाजूला काय घडते तशी मीही रिॲक्ट होते. सो ह्यातली सुद्धा प्रत्येक पात्र त्या त्या सिच्युएशनला त्याप्रमाणे रिॲक्ट होत आहेत. त्यामुळे अभ्यास असं म्हणता येणार नाही. पण गिरीशची एक स्पेशालिटी अशी आहे की जेव्हा तो एखादं पात्र एखादं वाक्य बोलत असतं तेव्हा त्याला एक वेगळा अंडर करंट असतो. तो शोधायला कधी कधी माझी धावपळ व्हायची किंवा दमछाक व्हायची, पण मजा आली जेव्हा मला ते उमगलं. त्याच्यानंतर ती प्रोसेस मला खूप आवडायला लागली आणि खूप काम करायला अजून जास्त हुरूप आला आणि त्याच्यामुळे कॅरेक्टर छान झालं असं म्हणतात. आता बघू. पण तुझ्याकडे एखादा निर्माता रोल घेऊन आला की हा मग चित्रपट तयार करतोय आणि तुम्ही काम करणार का, तर काय निकष असतात रोल स्वीकारताना? कॅरेक्टर कसं आहे आणि ते हा प्रोजेक्ट बांधणारी माणसं कोण आहेत हे दोन महत्वाचे निकष. रोलची लांबी आणि पैसे हे ऑब्व्हियसली असलेच पाहिजे. लांबी आणि पैसे दोन्ही माझ्यासाठी मॅटर करत नाही, कारण तुम्ही आजपर्यंत जर का माझ्या फिल्म्स बघितल्या तर खूप कमी फुटेज असलेला अनुमती सारखा रोल किंवा आता फॅमिली कट्टामध्ये पण माझा स्क्रीन स्पेस खूप कमी आहे, पण तो रोल माझ्या त्या रोलनी सई तामणकरला काय मिळणार आहे आणि सई तामणकर त्या रोलला काय देऊ शकणार आहे, ह्या दोन गोष्टी मी खूप पडताळून पाहते. आणि पैसे ठीक आहे, पैसे येतात जातात, पण माणसं आणि ते कॅरेक्टर, म्हणजे मी चांगली वेगळी कॅरेक्टर करायला खरंच हवरट आहे. आणि जेव्हा कलाकार असलंच पाहिजे. हो, सो जेव्हा अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स येतात तेव्हा मला खूप मजा येते की माझी एक इमेज आहे त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा लोक मला विचारतात की हे कॅरेक्टर मग हे वेगळं, सो तेव्हा जास्त आणखीन आनंद आणि समाधान वाटतं. सैराटच्या वेळेला तुम्ही एक वेगळा प्रयोग केला होता, परदेशामध्ये जाऊन त्याचं मिक्सिंग रेकॉर्डिंग केलं होतं. या चित्रपटामध्ये ओव्हरऑल संपूर्ण चित्रपटाच्या निर्मिती प्रोसेसमध्ये असा काही वेगळा पैलू आहे का कुठला, की याच्यामध्ये मी एक असं ऐकलं होतं की याचे कोरिओग्राफी कोणीतरी वेगळ्याने केली आहे का? अशी याची कोरिओग्राफी बॉस्को सीझर हे हिंदीतले अत्यंत ख्यातनाम असे कोरिओग्राफर आहेत आणि त्यांनी याची कोरिओग्राफी केलेली आहे. हिंदीतल्या आता सगळ्या सो कॉल्ड हिट गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केलेली आहे. ते अत्यंत वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन या पहिल्यांदाच त्यांनी हा मराठी चित्रपट केलेला आहे. नाही, आणि त्याच्यात सगळ्यात अंडरलाईन करण्याची गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदीच्या बजेटमध्ये नाही केलंय, तर आम्ही जे बजेट त्यांना देऊ शकलो त्यात केले. म्हणजे त्यांच्या मैत्रीचा मान राखून त्यांनी एका शब्दावर लिटरली त्यांनी, कारण हिंदीचे बजेट्स खूप असतात कुठल्याही सॉन्ग कोरिओग्राफी करायचं, तेवढ्यामध्ये मराठी पिक्चर होतं. ॲब्सोल्युटली एक पिक्चर पण होऊ शकतं किती किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 5-6 कोटीचं पण बजेट असू शकतं एखाद्या गाण्याचं कोरिओग्राफीच्या. पण त्या मराठीच्या लिमिटमध्ये राहून त्या दोघांनीही आमचा खरोखर मान राखलाय आणि त्यांनी ते प्रेक्षकांना वाटलं असेल हे असं का बोलतायत, तर याचं कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये सुद्धा अजय अतुल आहे. आता मी त्या मुद्द्याकडे येणार आहे की मुळात संगीतकार म्हणून तुम्ही आता एक तुमचं साम्राज्य तयार केलं आहे. संपूर्ण देशामध्ये परदेशामध्ये तुमचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. असं असताना निर्माता व्हायची इच्छा का झाली? काय असं एकदम वाटलं की नाही आपण हा एक रिस्क, हा एक डाव खेळून बघूया? नाही, योग म्हणाल तर त्याला, कारण आमचं सारथी एंटरटेनमेंट म्हणून जे एक प्रोडक्शन हाऊस आहे, तर त्यांच्या पूनम शेंडे आणि आमचं असोसिएशन झालं होतं. आणि त्याच पिरियडमध्ये विनय गानू आणि उमेश आणि गिरीश हे पण एकत्र येऊन हा सिनेमा सुरू करत होते. आणि ते जे जाऊन द्या ना बाळासाहेबचं, ते बाळासाहेब अशी ही कन्सेप्ट आहे की मी अरे असं काहीतरी लिहितोय आणि तुम्हाला आवडेल का ऐकायला, संगीतकार म्हणून. म्हणलं नक्की आपण ऐकू, पण ज्या पद्धतीने गिरीश कुलकर्णी अप्रोच झाले होते संगीतकार म्हणून. हा, ऑब्व्हियसली पहिलं तेच होतं. आणि मग ज्या गिरीशने जेव्हा त्या सगळ्या संहितेचं वाचन केलं, सगळं त्याचं जे स्क्रिप्ट झालं होतं आणि त्याच्यामध्ये जो काही डायलॉग वगैरे त्याचे लिहून झाले होते, यांनी बसून जे केलं होतं,
ते बघून आम्ही स्वतःच खूप हसलो होतो. म्हणजे डोळ्यातून पाणी येईल इतकं हसलो होतो. कारण त्यावेळी तो एकपात्री प्रयोगासारखं तो करायचा. सईचाही तोच बोलायचा डायलॉग, मोहन जोशींचाही तो बोलायचा, आणि ते जे करायचा इनॅक्ट करायचा तो, त्याला आम्ही आत्ता पण म्हणतो की तू हा कार्यक्रम सुरू कर. ऍक्च्युली हा एकपात्री नाटकाचा कार्यक्रम खरंच सुरू कर, कारण बेमालूम पद्धतीने तो करायचा. आणि आम्हाला स्वतःला असं वाटलं माहिती की ही जी गोष्ट आहे किंवा हा जो विचार आहे ना आत्ता, त्या विचाराच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. नुसतंच संगीतकार म्हणून नाही तर आपण याच्या मागे ठामपणे, कारण आपलं नाव या मागे जोडलं गेलं तर आपल्याला फॉलो करणारे जे लोक आहेत, जी तरुण पिढी आहे किंवा जे आत्ताचा उभरता जो एक वर्ग आहे, त्यांना पण याच्यातनं मेसेज जाईल की काय म्हणायचंय, काय काय सांगायचंय नक्की आत्ताच्या. एक गोष्ट फार चांगली आहे याच्यातली, जी ऍक्च्युली एक चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, पण एक संवेदना क्षमता आणि एक त्याने येणारा एक विचार, या गोष्टीने किती फरक पडू शकतो. फार काही नाही, एवढंच थोडंसं मीठ त्याच्यात टाकल्यानंतर खूप चव वाढेल असा एक तो प्रकार आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी उमेशला विचारलं ना की असा किती मोठा संदेश त्याच्यातनं, किती असा संदेश नाही, याच्यावरती गिरीश कुलकर्णी ते सांगितलं होतं की संदेश बिंदेश काही नाही, लोकांच्या संवेदना जाग्या करण्याचा प्रयत्न. खूप इतकं छोटंसं मीठ टाकलेलं, पण ते त्याने इतका छान फरक पडू शकतो की तुमचे विचार इतके मोठे होऊ शकतात त्याने. ते फार आवडलं आम्हाला याच्यातलं, खूप छान आहे ते. त्याच्यासाठी हे अतुल म्हणाल तसं की वी शुड स्टँड फॉर इट, विचार म्हणूनच आवडला. पाळक वाढली म्हणून लागली तुझीच गोडी, आग प्रपोज माझं तू अपोज करून तशी गजमल जोडी. होतो म्या किडकिडा हडवी काडीची, गुटखा खाऊन वाट लागली बॉडीची. येड्या बाळ्याला राणी तुझं प्रीत गावली, तुझ्यावाली राणी मला एक नाही भावली. हलकीपणा बी दिला नवी रीत घावली, तुझ्या माग माग राणी म्या बी जिम लावली. आणि करतोय झुंबा मी मारतोय बाबा न हालत झाली घाण, करतोय झुंबा मी मारतोय बाबा न हालत झाली घाण. हे बी आता मला तुम्हाला संगीतकार म्हणून थोडंसं वेगळ्या जनरल मुद्द्यांकडे विचारायचं आहे. जनरली काय असतं की एक ट्रेंड असतो म्युझिकचा. कधी सगळी गाणी ही उडत्या चालीची असतात, कधी आपण मराठी हिंदी दोन्हीचा विचार करूया. मोस्टली हिंदी गाण्यांमध्ये कधी काही वेळा एकदम तो डिस्को रॉक अशा पद्धती येतात. मध्यंतरी सुफी सॉंगचा एकदम जमाना होता. हे अशा ट्रेंडनुसार संगीतकारांना पण स्वतःमध्ये बदल करणं क्रमप्राप्त आहे का, की संगीतकार जे देईल तो ट्रेंड निर्माण व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आम्ही आतापर्यंत तेच केलं, कारण आम्ही हे चालतंय म्हणून मग आम्ही हे फॉलो नाही केलं कधीच. आम्ही तसं नाही केलं, कारण एक तर मी पण तुमच्यामुळे एक गोष्ट मान्यच करायला लागेल की लोकसंगीताचा बाज नव्यानं तुम्ही समोर लोकांसमोर आणला, आणि आपल्याकडची जी पारंपरिक वाद्य आहेत या वाद्यांना खऱ्या अर्थानं तुम्ही न्याय दिलात. वाद्य असतील किंवा ते शब्द असतील, म्हणजे अतिशय साधे सोपे शब्द, म्हणजे या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये सुद्धा अगदी ग्रामीण भाषेमध्ये जे बोलले जातात तेच शब्द गाण्यांमध्ये वापरलेले आहेत. त्याच्यासाठी काव्य म्हणून पुन्हा वेगळं काही लिहिलंय किंवा वेगळे काही शब्द तयार केलेत, बोजड शब्द वापरलेत, फार अलंकारिक भाषा वापरली आहे, असं काही नाहीये. हा ट्रेंड तुम्ही आणला आणि तो ट्रेंड आता लोकांनी ऍक्सेप्ट केलाय. हिंदीमध्ये अशा पद्धतीच्या ट्रेंडला जेव्हा सामना करावा लागतो तेव्हा बरेच जण फ्रस्ट्रेट होतात. तुमचा काय अनुभव आहे? आता होत आहेत ना सैराट बघून हिंदी मधले सगळे आता होत आहेत ना बिचारे, सगळ्यांनाच झिंगाट करा. सगळे आमचे संगीतकार मित्र फोन करतात, झिंगाट कैसे करेंगे यार. ते हे आहे, म्हणजे आमच्यासाठी सुद्धा ते होतं. म्हणजे आता काय समजा उदाहरण घ्या, चिकनी चमेली बनव. एकदा एक फॉर्म्युला हिट झाला की पुन्हा त्याच फॉर्म्युल्यामध्ये अजून आम्हालाही म्हणतात की ते एक गाणं जसं केलं होतं तसं तुम्ही करा. पण आम्ही सांगतो की किंवा बऱ्याच वेळेला असं तुम्ही बघितलं असेल, मी त्याही एक जाता जाता उत्तर देतो की मराठीमधलं आपलं पॉप्युलर गाणं, म्हणजे आमचं पॉप्युलर गाणं हिंदीमध्ये मागितलं. त्याच्या आधी आम्ही ते देण्याच्या आधी असं नाहीये की आम्ही त्यांना वेगळ्या चाली नाही ऐकवल्या. आम्ही त्यांना 5-5, 6-6 चाली ऐकवल्या. पण तिकडे ना थोडासा मराठीमध्ये इन्सिक्युअरनेस नाही, पण तिकडे थोडासा बिझनेस आकडेवारी मोठी, त्यामुळे त्यांना टेस्टेड अँड प्रूव्हनला की हे जे हिट आहे तेच मला पाहिजे. त्याच्यामुळे ते आम्हाला मग म्हणजे आमच्याकडे त्याचे राईट्स नाही तरी मग आपल्या मराठी प्रोड्युसरला भेटून त्याला पैसे देऊन त्याच्याकडे ती गाडी आम्ही नाही म्हणत असताना सुद्धा परस्पर घेतलेली आहे. बापरे. आणि सो आम्ही ते कधीच त्याच्या पाठीमागे कधी उभं नाही राहिलो की आम्ही म्हणतो की हे जर का गाणं आम्ही केलंय तर अजून तुला दुसरं देतो ना,
असं नाही की अजय अतुल काय 100 चाली घेऊन जन्माला आले आणि ते 100 संपले की संपले, ते मोकळे झाले, असं काही नाही. बरोबर. लोकसंगीताच्या बाबतत तुम्ही जे म्हणालात ना, लोकसंगीत हा एक अशी गोष्ट आहे, कुठल्याही प्रांतातलं, महाराष्ट्रातलं पण नाही, हे आपल्या जीन्समध्ये इतकं घुसलेलं आहे, आपल्या पूर्वजांपासून ते आलेले. त्यामुळे त्याच्यामध्ये हलक्या आवाजामध्ये किंवा हलक्या शब्दामध्ये जरी साथ घातली ना तरी मनाला भिडते. तर आम्ही ते मात्र कधीच सोडलेलं नाही, कारण तो आपला गाभा आहे, ते आपलं मूळ आहे, तर ते सोडलेलं नाही. आम्हाला अर्बन म्युझिक करायचं असेल ना तर आम्ही विचार करू, पण लोकसंगीत करायचं आणि ते पण महाराष्ट्रातल्या संगीतकाराने करायचं, तर त्याच्यामध्ये एवढं टेन्शन यायचं काय कारण किंवा विचार करण्याची काय गरज आहे, ते तर पहिले यायला पाहिजे. तुम्ही कम्फर्टेबल कुठे असता, मराठीमध्ये की हिंदीमध्ये? त्याने नाही फरक पडत. आम्हाला स्टोरी कुठली आणि कोणाबरोबर आम्हाला ते काम करायचं, तो डिरेक्टर कोण आहे, नॉट इव्हन द प्रोड्युसर. डिरेक्टर फार आमच्यासाठी महत्त्वाचं. प्रोडक्शन हाऊस पण नाही, त्या माणसाबरोबर आम्ही कम्फर्टेबल आहोत का, दॅट्स इट. आणि ती स्टोरी आम्हाला काहीतरी स्कोप देते का, काही एक हे पाहिजे ना आम्हाला, काय म्हणतात त्याला, ज्याच्यावर आम्ही करू शकू, तो स्कोप पाहिजे. तो मिळाला की आम्हाला मिळतं. नाही तो परत डिरेक्टर खूप चांगला आहे पण तो म्हणेल अभि अपने को आपका काय म्हणतात त्याला, नटरंग 2 बनाने काय, त्याला काहीच अर्थ नाही, मजा नाही येणार. तू खूप चांगला आहेस पण नटरंग नाही करायचं आम्हाला. पण तुम्हाला असं कधी होत नाही की त्या जुन्या गाण्याचा प्रभाव थोडा तरी ह्याच्यावरती राहिला आहे, किंवा त्याच्यामध्ये हे राहिलं होतं ते या गाण्यात आणून ते पूर्ण करूया? नाही, आमचं सहसा एक गाणं करताना त्याच्यात काही राहिलंय असं होतच नाही, सगळं ओतून टाकलेलं असतं आम्ही. आज सुद्धा वी डोंट मिस वन सिंगल थिंग की आम्ही ही विश्वविनायक मध्ये करायला हवी होती. ही एकच गोष्ट आमच्या आयुष्यातली जी तेव्हा आम्हाला शक्य नव्हती, ती म्हणजे विश्वविनायक आम्हाला ऍक्च्युली हॉलिवूड किंवा सिम्फनी ऑर्केस्ट्रा बरोबर रेकॉर्ड करायचं होतं, जे जमलं नाही. बट दॅट्स फाईन. आमचं म्युझिकॅलिटी वॉज देअर. आता हे तुम्ही सांगताय म्हणून आम्हाला कळते हो, नाहीतर आमच्या दृष्टीने विश्वविनायक अल्बम म्हणजे ग्रेट आहे. हो, पण तो म्युझिकली तिकडेच होता, तो आम्ही इथे 2 व्हॉल्यूम्स मध्ये रेकॉर्ड केलाय. पण जिथे बजेट होतं तेव्हा तिथे आम्ही आमचे प्रयत्न करून आम्हीच त्याच्यामध्ये हे केलं होतं. सो आम्हाला त्याच्यात असं काही डिलिव्हर करायचं राहिलं आमच्याकडून असं काही नाही. हा, बजेटमुळे एखादी गोष्ट राहिली दॅट्स फाईन. नाही, आम्ही करताना काम सुरू करताना असं करतो की हे आपलं पहिलं गाणं आहे आणि हेच पहिलं गाणं आहे, तर ह्यानीच जी काय ओळख वगैरे मिळायची ती मिळणार आहे आपल्याला, असं प्रत्येक गाणं. आणि गाणं संपवताना आम्ही असं संपवतो की हे माझं शेवटचं गाणं आहे, आता मला याच्यानंतर समजा काही नाही करता आलं. स्ट्रगल करणाऱ्या अनेकांसाठी अतिशय महत्वाचं वाक्य आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याहून अनेक जण स्ट्रगल करायला पुण्या मुंबईत जातात आणि एखाद दुसरा रोल मिळाला, एखाद दुसरा पिक्चर मिळाला की काखेत लिंबू, लिंबाचं नंतर फुटबॉल होतो. पण इथे पहिलं गाणं हे आज मी जेव्हा रेकॉर्ड केलं तेच आज मी पुन्हा काम करतोय असं म्हणून काम करणं, ही कामाबद्दलचं डेडिकेशन. मला उमेश, तुम्हाला शेवटी आता एक विचारायचं आहे की या चित्रपटामध्ये तुम्ही पण एक गाणं लिहिलेलं आहे, या निमित्तानं एक नवीन कवी आम्हाला मिळालेला आहे. हे तुम्हाला कवी व्हायला लागलं की होण्याची इच्छा होती? ते यांच्या संगीताने मला भुरळ घातली. त्यांनी काही दुसरी काही वाटच ठेवली नाही, कारण आम्ही त्याची ट्यून झालेली होती आणि ती ट्यून ऐकायला म्हणून अजय अतुलनी आम्हाला त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. मी, गिरीश आणि आम्ही ती ट्यून ऐकत होतो आणि त्याची सुरुवात झाली आणि तो क्षण अजूनही मला आठवलं तरी सुद्धा अंगावर काटा येतो असा तो क्षण होता. कारण ते सुरू झालं आणि आमचे डोळे आपोआप मिटले आणि एक पुढचे 3-3.5 मिनिटं आम्ही असे तरंगत कुठल्या तरी एका वेगळ्या स्पेसमध्ये पोहोचलो आणि आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी गळायला लागलं. तेच गाणं, ते इमोशनल कुठलं गाणं? वाटत दिसू दे. अच्छा, ओके. आणि ते म्हणजे तो अनुभव इतका शब्दातीत आणि कालातीत असा होता की ती ट्यून सतत मनामध्ये राहिली आणि त्याच्यातून आपसूक ते शब्द तयार झाले. त्यामुळे मी असं काही प्रयत्न खूप करून एखादं गाणं लिहिलंय असं ते झालं नाही आणि ते यांच्या संगीताचाच तो एक प्रभाव असल्यासारखं झालं. पण मग इथून पुढे कवी म्हणून पुढे काम चालू ठेवणार का? त्यांनी मला त्यांची हे ऐकवली चाल. अच्छा, म्हणजे तुम्ही कवी राहणं हे यांच्यावरती अवलंबून आहे पूर्ण? नाही, मी तेच म्हणणार होतो की आम्हीच नाही, त्यांनी दुसऱ्या बरोबर पण काम करायला पाहिजे. नाही, पण या चित्रपटामध्ये एकूण गाणी किती आहेत? 5 गाणी. आणि त्याच्यामध्ये तुमची 2 गाणी आहेत? 3 गाणी आहेत. लिहिलेली 2 एकत्र 3, अजून वैभव जोशीने एक लिहिलंय. ओके. याच्यामध्ये यांनी अत्यंत एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि तो म्हणजे मोना डार्लिंग नावाचं जे गाणं आहे ते त्यांनी 4 वेगवेगळ्या पद्धतीचा जॉनर त्यांनी एकत्र. काय आहे त्या गाण्यामध्ये? काय ना ते गाणं एक आता ते मगाशी मी जे म्हटलं इंग्लिश शब्दांचा वापर आहे ते अर्बन आहे, कम्प्लिटली गाणं अर्बन.
म्हणजे ते साधारण सिटी रिप्रेझेंट करणारं गाणं आहे. बाकी सगळी गाणी गाव रिप्रेझेंट करतात ओके फिल्ममध्ये. ते गाणं एक साधारण सिटी रिप्रेझेंट करतात आणि ते लाऊड होत जातं. त्याचा ते पण तुम्ही ऐका नक्की. त्याचा एक वाढत जातो, स्पेक्ट्रम वाढत जातो त्या गाण्याचा. अत्यंत ओल्ड स्टाईलने सुरू होतं ते गाणं आणि स्पेक्ट्रम मोठा होत जातो. ते अगदी ओल्ड स्टाईलच्या मेलोडीज असतात तसं सुरू होतं. एका लिमिटला ते बाळबोध वाटतं, एका लिमिटला एकदम स्पीडअप होतं गाणं आणि मग ते काय म्हणतात त्याला आपल्या इना डिकाच्या टेम्पो स्टाईलने ते वाढत जातं. मग सडनली ते फिल्मी होतं, मग आरके लेवलला फिल्मी होतं, शंकर जयकिशन स्टाईलचं फिल्मी होतं. मग आणि एकदम सडनली ते ब्रॉडवे लेवलला जातं. म्हणजे आमच्या सिच्युएशनच तशा होत्या त्या गाण्यामध्ये की ते कुठे फिरतं. ऍक्च्युली आमचं अख्खं फिल्मचं शब्द ह्या गोष्टींसाठी अख्खं फिल्म फिरते शब्दाच्या रचनेभोवती. त्याच्यानुसार त्या एका गाण्यामध्ये आम्हाला खूप सारे शब्द पाहिजे होते. शब्द नुसते शब्द त्या गाण्यामध्ये असं शब्द त्याच्यामध्ये पाहिजे होते आम्हाला, ज्याचा संबंध लावायला गेला तर काही नाही. आणि जर तुम्ही जाणून घ्यायला गेला तर त्याचा संबंध रोजच्या जीवनातले जाणून घ्यायला गेला तर त्याचा संबंध आहे. पण त्यातला एक तुम्ही प्रत्येक गाणं बघा त्याच्यातलं, इव्हन तुम्ही डॉल्बीवाला सुद्धा ऐका, त्याचा तो उथळपणा त्याच्यातलं एक तुम्हाला मेसेज मिळेल. ज्याला जो मिळायचा तो मिळेल. तुम्ही हे ऐका काय तुमचं ब्रिंग इट ऑन ऐका, त्यातनं मिळायचा तो संदेश मिळेल. प्रार्थनेमध्ये नो डाऊट तुम्हाला एक मेसेज आहेच आहे जो आहे. सुंदर गाणं झालं ते. आणि तुम्हाला इव्हन मोना डार्लिंग मध्ये सुद्धा एक मेसेज आहेच आहे जो पण म्हटलं जॉनर पूर्ण वेगळा आहे, टोटली वेगळं, पूर्णपणे वेगळा आहे. मला वाटतं 7 ऑक्टोबरला हा चित्रपट पाहिल्यानंतरच याची आपल्याला मजा करणार आहे. एकतर चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा, गिरीश कुलकर्णींची मांडणी म्हणजे एक लेखक, डायलॉग आणि त्याचबरोबर दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेतनं आणि पुन्हा अभिनेते अशा 4 भूमिका गिरीश कुलकर्णींनी केल्या आहेत. अजय अतुल जी आहे अभिनेत्यांची, भाऊ कदम चित्रपटामध्ये आहेत, मोहन जोशी आहेत, रीमा आहे, श्रीकांत यादव आहेत, सई आहे, मनवा नाईक आहे. त्यामुळे अशी खूप बहारदार अत्यंत गुणी अभिनेते, सगळी तगडी कास्ट आहे पूर्ण. संगीतकार एकदम जबरदस्त आहेत. तर मला वाटतं 7 ऑक्टोबरला आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे. मराठी चित्रपटामध्ये इतके वेगळे प्रयोग होत आहेत असं आपण म्हणतो, पण थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला अजूनही आपण का कचरतो. पण आता या चित्रपटानं आणखीन वेगळे रेकॉर्ड मोडावेत अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये हे मान्यवर आले, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.